मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। मनसे कार्यकर्ते सरकार विरोधात दडपशाहीचा आरोप करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत। तर दुसरीकडे मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा सहभागी होणार आहेत। स्वतः सरनाईकांनी ही माहिती दिलेली आहे। पोलिसांकडून गुंडगिरी केली जाते, दडपशाही सुरू आहे असा आरोप करत प्रताप सरनाईकांनी आता आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, एका हॉलमध्ये ठेवलेलं होतं, ते सर्व कार्यकर्ते आता पोलिसांचं कड तोडून पुन्हा एकदा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। मनसेचे नेते अविनाश शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत। पोलिसांनी तुम्हाला डांबून ठेवलं होतं, आता मोर्चाच्या दिशेने जात आहे। नक्कीच आम्ही मगाशी सांगितलं होतं, तुम्हाला सकाळीच बोललो होतो की काही झालं तरी मोर्चा हा निघणार, तो आम्ही दिलेला शब्द पाळतोय। ही सगळी दडपशाही मराठी माणूस ऐकणार नाही। मराठी माणूस संतापलाय, मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरलाय आणि या संतापात रूट संदर्भात बातचीत झाली। पानसे देखील आहेत, त्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती आणि आता त्यांना सोडण्यात आले। बँक्वेट मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना डांबून ठेवलं होतं। जर एकत्र येऊन काहीतरी निषेध करत असेल तर पोलिसांनी त्यांना परवानगी द्यायला पाहिजे। मीरा भाईंदर देखते पुलिस क्या करते। माझी त्वरित मागणी आहे, मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि सगळ्यांना सोडून हा शांततेने आम्ही मोर्चा नेऊ। कुठल्याही प्रकारची तोडफोड नाही, आम्हाला परवानगी देण्यात यावी, नाहीतर आम्ही मोर्चा काढलेला। पोलीस आले होते तुमच्या सोबत, पोलीस होते, पोलिसांची काही बातचीत झाली, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? बँक्वेट मधून का तुम्हाला आता बाहेर काढलं? आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मोर्चाच्या ठिकाणी जाणारच आहोत, तुम्हाला काय करायची ती करा, केसेस टाका, 8 टाका, आम्ही तो मोर्चा करणार म्हणजे करणार। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता मोर्चाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। बँक्वेटमध्ये जे आहे त्या या सर्व पदाधिकाऱ्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर सर्व पदाधिकारी जे आहेत त्या बँक्वेटमधून जे आहेत पुन्हा मोर्चाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी जे आहेत ते मराठी लोक असतील किंवा मनसेचे पदाधिकारी असतील, हे सर्व पदाधिकारी जे आहेत